नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पावसाळ्यामध्ये तोंडाला पाणी सुटेल आणि कुठेही बनवली तरी त्याचा सुगंध आपल्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही, अशी बिना पाण्याची कांदा भजी बनवणार आहोत. अगदी एक थेंबही पाणी न वापरता गरमागरम चहासोबत तर ही भजी अप्रतिम लागतात. तर वेळ वाया न घालवता ही खमंग आणि कुरकुरीत भजी कशी बनवायची ते पाहूया. तर सर्वात आधी आपण इथे मी 6 मोठे कांदे उभे आणि पातळ चिरून घेतले आहेत. तुम्ही जर कांदा असाच ठेवला तर भजी अशी सुटसुटीत होणार नाही आणि कांदासुद्धा आपल्याला जाड चिरायचा नाही. जितका पातळ चिरता येईल तितका आपण हा पातळ चिरून घ्यायचा आहे. कांदा मोकळा करून झाल्यावरती यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी मीठ घालत आहे. कांद्याला व्यवस्थित हे मीठ आपल्याला असं हाताने चोळून घ्यायचं आहे. कांद्यामुळे काय होतं, त्याला पाणी सुटतं आणि त्यामुळे आपल्याला भज्यासाठी वेगळं पाणी घालायची गरज पडत नाही. 1 मिनिटभर मस्त हे मीठ आपण याला लावून घेणार आहोत असं हाताने. 1 ते 1.5 मिनटं मी चांगलं याला मीठ लावून घेतलंय. हे बघा आत्ताच याला पाणी सुटलंय. आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि कमीत कमी 15 मिनिटे आपण हे असंच ठेवून देऊ, म्हणजे याला आणखी पाणी सुटेल. अर्धा चमचा मी यामध्ये ओवा घालत आहे. ओव्यामुळे पचायला हलकी जातात ही भजी. आणि त्याचबरोबर 1 चमचा इतकी मिरची पावडर यामध्ये घालूया. मीठ मी इथे घातले नाही आहे, कारण आपण आधीच यामध्ये भरपूर मीठ घातलं आहे, तेव्हा अंदाजाने तुम्ही मीठ घालू शकता. आणि आता आपली भजी छान कुरकुरीत व्हावी आणि जास्त वेळ कुरकुरीत राहावी म्हणून यामध्ये मी 2 ते 3 चमचे तांदळाचे पीठ घालत आहे. हे सर्व आधी छान मिक्स करून घेऊया कांद्याबरोबर. तुम्ही मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार या भज्यांमध्ये कमी जास्त घालू शकता. आता आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ सर्व एकदाच घालायचं नाही. मी इथे 1 वाटी बेसन घेतलं आहे, त्यातलं अर्धी वाटी यामध्ये घालत आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करायचं आहे. तुम्हाला वाटत असेल हे कोरडं आहे, पण जसं जसं आपण हे मिक्स करत जाऊ तर ह्याला पाणी सुटतं आणि हे मस्त सरसरीत पीठ तयार होतं. प्रमाणापेक्षा जास्त बेसन पीठ जर घातलं तर ही भजी घट्ट होतात आणि खाताना घशामध्ये अडकतात. त्यामुळे बेसन पीठ हे आपल्याला खूप थोडं थोडं करूनच यामध्ये घालायचं आहे. आता हे मिश्रण 2 ते 3 मिनटं असंच मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा भज्यांचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्हाला जर किलोच्या प्रमाणात बनवायचे असेल तर 1 किलो कांद्यासाठी पाव किलो बेसन हे प्रमाण वापरा. ही भजी करताना कांद्याचं प्रमाण हे जास्त असतं आणि बेसन पिठाचं प्रमाण हे खूपच कमी असतं. अगदी परफेक्ट हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. असंच आपल्याला भज्यांसाठी मिश्रण हवं आहे. आता यामध्ये आपण सोड्याचा अजिबात वापर करणार नाही. तर आपण काय करणार आहोत, आपलं जे तेल आहे ते कडकडीत गरम करून घ्यायचं आणि कडकडीत गरम तेल आपल्याला 2 चमचे या मिश्रणामध्ये घालायचं आहे. भजी तळण्यासाठी मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. आता यातलंच आपण 2 चमचे तेल मोहन म्हणून घेऊया. या मिश्रणात तेल घातलं की चर्र असा आवाज आला पाहिजे, इतकं कडकडीत आपल्याला हे तेल गरम करून यामध्ये घालायचं आहे. तेल घातलं की सोडा घालण्याची गरज पडत नाही. आता हे छान आपण मिक्स करून घेऊया. आता लगेच आपण भजी पण तळून घेऊया. त्यासाठी तेल आपलं कडकडीत गरम असायला हवं आणि ही भजी अशी पसरून आपल्याला हाताने सोडायची आहे, गोल गोल करायची नाहीत. ही भजी अशीच वाकडी तिकडी असतात, म्हणूनच काही जण याला खेकडा भजीसुद्धा म्हणतात. याचा आकार असा खेकड्यासारखा असतो, पण यात खेकडी नसतात. अशी ही लांब लांब सोडायची आहे, जशी व्हिडिओमध्ये दाखवली आहे तशी. भजी सोडताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि भजी सोडून झाल्यावरती गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे. तर अशा प्रकारे जितकी मावतील तितकी भजी यामध्ये सोडून घेऊया. भजी तेलात सोडून झाल्यावरती अर्धा मिनिटं ही चांगली सेट होऊ द्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पलटवून घ्यायची आहे.
तुम्ही इथे बघू शकता किती भारी दिसतायत आपली ही भजी. अजिबात घट्ट गोळा झालेला नाही. छान असे सुटे-सुटे झाले आहेत. आता हे पलटून घेऊ आणि पलटून घेतल्यावरती गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि 3 ते 4 मिनिटं ही पहिली बॅच मस्त कुरकुरीत होऊ द्यायची. पलटून घेतल्यावरती 3 मिनिटं मी लो फ्लेमवरती ही दुसरी साईड पण मस्त फ्राय करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता किती छान ही आपली भजी झाली आहे. मस्त तांबूस रंग आलाय. आता ही पहिली बॅच आपण काढून घेऊया. भजी एकदम मोकळी सळसळीत आणि कुरकुरीत झाली आहे, कारण आपण कांदा आणि बेसनाचं प्रमाण अतिशय योग्य घेतलेलं आहे. ही भजी करण्यासाठी जवळजवळ मी 300 ग्रॅम कांदा घेतला होता आणि त्यासाठी मला 50 ग्रॅम इतकं बेसन पीठ यामध्ये ॲड करावं लागलं. तर पहिली बॅच मी काढून घेतली आहे. आता आपण दुसरी बॅच पण तळून घेऊ. पण ती तळण्याआधी काय करायचं, गॅसची फ्लेम मोठी ठेवायची. 10 ते 15 सेकंद थांबायचं. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि मग दुसरी बॅच यामध्ये सोडायची. कारण आपण आधी भजी तळली तेव्हा हे तेल गार होतं, त्यामुळे त्याला थोडं तापून घ्यायचं आणि मग यामध्ये सर्व भजी सोडायची आहे. तर सर्व भजी इथं माझी तळून झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते किती छान रंग आलाय ह्या भज्यांना. आहेत ना बिना पाण्याची भजी. पण आता ह्या भजीसोबत खाण्यासाठी आपण एक चटणी बनवणार आहोत. या चटणीसोबत ही भजी खूप छान लागतात. चटणी बनवण्यासाठी 2 मोठे कांदे असे बारीक कट करून घ्यायचे आणि यामध्ये 1 ते 1.5 चमचा मिरची पावडर घालायची आहे. मिरची पावडर या चटणीमध्ये जास्त घालायची, म्हणजे मस्त टेस्टी लागते ही चटणी. आणि चवीपुरतं यामध्ये आता आपण मीठ घालूया. 4 चमचे कडकडीत तेल गरम करून यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. कडकडीत तेल घातल्यामुळे कांद्याला वेगळा फ्लेवर येतो. आणि हे आता बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता. हे मस्त आपण मिक्स करून घेऊया. माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे म्हणून मी घातली नाही, पण तुम्ही नक्की घाला असेल तर. तर ही चटणी आपली इथे तयार आहे. या चटणीसोबत खूप छान लागतात ही भजी. एकदा नक्की ट्राय करा ही चटणी. आता भजी म्हटलं आणि हिरव्या मिरच्या असं होऊ शकत नाही. त्यासाठी मी इथे भजी तळलेल्या तेलामध्येच इथे 9-10 हिरव्या मिरच्या अशा तळून घेत आहे. यामध्ये मी कट करून घेतलेल्या आहेत. मस्त पांढऱ्या होईपर्यंत आपण ह्या तळून घेऊया. तर तयार झालेली आहेत आपली पाण्याचा एक थेंबही न वापरता खमंग आणि कुरकुरीत ही कांद्याची भजी आणि त्यासोबतच कांद्याची चटणी आणि मीठ लावून तळलेल्या ह्या हिरव्या मिरच्या. अजून काय पाहिजे? आवडत असेल तर यासोबत तुम्ही पाव किंवा ब्रेड हे खाऊ शकता. नसेल आवडत तर चहासोबत तर एकच नंबर लागतात ही भजी. तर अशा पद्धतीने तयार आहे आपली कमी तेलकट, कुरकुरीत, घशात न अडकणारी गावाकडची कांदा भजी. कशी करायची स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवलेला आहे. या पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.